श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 409। उपशम प्रकरण सर्ग 56। राम म्हणाला, भगवन, एखादा मनुष्य ज्ञानी असून व्यवहार करीत असताही समाधी स्थितीमध्ये असल्याप्रमाणे आत्मविश्रांतीचा अनुभव घेत आहे, आणि दुसरा एखादा मनुष्य एकांत स्थानी जाऊन नेहमी समाधीमध्ये गढून गेलेला आहे. तर ह्या दोन माणसांमध्ये श्रेष्ठ कोणता, हे मला कृपा करून सांगा. वशिष्ठ म्हणाले, राघवा, हे गुणसमाहार अनात्मा आहे असे ज्ञानाच्या दृढीकरणामुळे पाहणाऱ्याच्या ठिकाणी जी तृप्ती आणि शांती उत्पन्न होते, तिलाच समाधी हे श्रेष्ठ नाव दिले जाते. जोपर्यंत मनाचे अस्तित्व आहे, तोपर्यंतच दृश्य विषयांपासून विक्षेप उत्पन्न होतो. परंतु माझ्या आत्मस्वरूपामध्ये मनच नसल्यामुळे दृश्य विषयांचा माझ्या आत्मस्वरूपाशी यत्किंचितही संबंध पोचू शकत नाही. अशा तऱ्हेचा स्वानुभव निश्चय झाल्यामुळे ज्यांच्या अंतःकरणात पराशांतीचा उदय झालेला आहे, अशा ज्ञानी जनांपैकी एखादा ज्ञानी नित्य व्यवहार करीत असतो व एखादा ज्ञानी नेहमी ध्यानमग्न असतो. या दोन्ही तऱ्हेच्या ज्ञानी पुरुषांच्या अंतःकरणात शीतलता नांदत असेल तर ते दोघेही पूर्ण सुखी होत. कारण अंतःशीतलता हेच अनंत तपाचे व ध्यानाचे फल होय. एखादा मनुष्य एकांतामध्ये बसून समाधीमध्ये गढून गेलेला असताही त्याचे चित्त जर चंचल होत असेल, तर त्याच्या त्या समाधीची किंमत एखाद्या उन्मत्त मनुष्याच्या नाचण्या इतकीच आहे. तसेच एखादा मनुष्य उन्मत्त मनुष्याप्रमाणे नाचत असताही त्याच्या चित्तातील वासना क्षीण झाल्या असतील, तर त्याचे ते नाचणे एखाद्या ज्ञानी मनुष्याच्या समाधी इतकेच श्रेष्ठ होय. जो मनुष्य व्यवहार करीत असूनही प्रबुद्ध असेल, तसेच जो मनुष्य ज्ञानी असूनही अरण्यात राहत असेल, असे दोघेही जण सर्व संदेहांचा उच्छेद करणाऱ्या परमपदामध्ये स्थित झालेले असल्यामुळे दोघेही निःसंशय सारख्याच योग्यतेचे होय. ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याचे मन दुसऱ्या विषयामध्ये आसक्त झाले असता तो आपल्या स्त्रीचे भाषण ऐकत असला, तरी त्या भाषणापासून रागादी विकार उत्पन्न होऊन तो त्यामुळे ग्रस्त वा बद्ध होत नाही. त्याप्रमाणे ज्या ज्ञानी पुरुषाच्या चित्तातील सर्व वासना क्षीण झालेल्या असतात, तो व्यवहार करीत असला तरी त्यामुळे बद्ध होऊ शकत नाही. परंतु ज्याच्या अवयवांची बाह्यतः यत्किंचितही हालचाल होत नाही, अशा मनुष्याचे मन स्वप्नामध्ये आपण खड्ड्यात पडत आहोत असा अनुभव घेते. त्याप्रमाणे ज्या चित्तामध्ये वासना घनदाट भरलेल्या आहेत, ते चित्त काही करत नसले तरी कर्तृत्वाच्या अभिमानाने बद्ध होते. चित्ताचे जे अकर्तृत्व, त्यालाच समाधी केवली भाव किंवा पराविश्रांती असे म्हणतात. चित्ताची अचंचलता हे असमाधीचे आणि चित्ताची निश्चलता हे समाधीचे परम कारण आहे, असे शास्त्र मान्य आहे. यास्तव रामा, तू आपल्या चित्ताला वासनारहित कर. जे चित्त निर्वासन आहे त्यालाच स्थिर चित्त म्हणतात. तेच मनाचे ध्यान, तोच केवली भाव आणि तीच नित्य अशी शांतता होय. चित्तातील वासना क्षीण होऊ लागल्या म्हणजे ते परमपदामध्ये स्थित व स्थिर होण्याला पात्र होऊ लागते. वासनारहित मनच अकर्तृत्व पदाप्रत जाऊन पोहोचते व वासनायुक्त मन कर्तृत्वयुक्त होऊन सर्व प्रकारची दुःखे प्रसवते. यास्तव माणसाने वासना क्षीण करण्याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा. ज्याच्या योगाने देहादी दृश्य वस्तू संबंधाचा ममत्व भाव नष्ट होतो आणि शोक, भय, आशा वगैरे विकार अस्तंगत होऊन मनुष्याला स्वस्वरूपामध्ये स्थिर होतो, त्यालाच समाधी हे श्रेष्ठ नाव देण्यात येते. यासाठी आपल्या चित्तामधून सर्व विषयांच्या संबंधाची
अहम भावना सर्वथैव टाकून देऊन नंतर तू जसा असशील तसा एखाद्या पर्वतावर जाऊन राहा किंवा आपल्या गृहामध्ये वास कर. रामा, ज्यांचे चित्त निरंतर आत्मस्वरूपामध्ये रममाण असते आणि ज्यांच्या वृत्तीमधील अहंकार रूपी दोष अस्तंगत झालेला असतो, असे गृहस्थ घरामध्ये राहत असले तरी निर्जन अरण्यामध्ये राहत आहेत असेच म्हणण्यास हरकत नाही. ज्याप्रमाणे आकाश आदी महद्भूतांना अरण्य आणि गृह ही दोन्ही सारखीच असतात, त्याप्रमाणे आत्मज्ञानामुळे ज्या पुरुषांच्या ठिकाणी समत्व बुद्धी बांधलेली आहे, अशा ज्ञानीजनांच्या दृष्टीने अरण्य आणि ग्रह ही दोन्ही सारखीच होत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.